नमस्कार. विद्यार्थ्यांचं आयुष्य आणि त्यातही बोर्डाच्या परीक्षेचा तो काळ किती तणाव असतो नाही का? हाच ताण कधीकधी इतकं भयानक वळण घेऊ शकतो की विचारही करवत नाही. आजची जी गोष्ट आहे ना, ती अशाच एका अनुभवावर आधारित आहे. एक असा अनुभव जो गुगल, रेडिट आणि कोरासारख्या ठिकाणी शेअर केला गेला आहे. चला तर मग ऐकूया ही गोष्ट. एका शांत खोलीची काय किंमत असू शकते? म्हणजे शांतता मिळवण्यासाठी एक व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकते? कधीकधी ना, ही किंमत फक्त पैशात मोजता येत नाही, ती आपल्या जीवावरही बेतू शकते. आणि ही गोष्ट अशाच एका किंमतीबद्दल आहे. तर या गोष्टीचा हिरो आहे कार्तिक. कार्तिक तसा खूप हुशार मुलगा, पण त्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे बोर्डाची परीक्षा, आणि नेमकी तिचीच तयारी धोक्यात आली होती. आणि याचं कारण काय होतं? तर एक संघर्ष. बघा, एका बाजूला होता कार्तिक, ज्याला जीव तोडून अभ्यास करायचा होता, आणि दुसऱ्या बाजूला होते त्याचे रूममेट्स, ज्यांना फक्त पार्टी करायची होती, मजामस्ती करायची होती. अभ्यासाशी काही देणघेणच नव्हतं. त्यांच्या या सततच्या त्रासामुळे कार्तिकसमोर एकच पर्याय उरला होता, एक कठीण निर्णय घेण्याचा. कारण त्याला पक्क माहीत होतं की जर तो इथेच राहिला तर तो नापास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग कार्तिक निर्णय घेतोच. त्याला त्याचे मार्क्स वाचवायचे होते, त्याचं करिअर वाचवायचं होतं, आणि त्यासाठी परीक्षेच्या अगदी काही दिवस आधी त्याला त्या हॉस्टेल सोडावं लागणार होतं आणि एक नवीन जागा शोधावी लागणार होती. आणि मग सुरू होतो कार्तिकचा नवीन जागा शोधण्याचा प्रवास. आणि हाच शोध त्याला एका अशा विचित्र आणि स्वस्त पर्यायाकडे घेऊन जातो, जो त्याला त्याच्याच एका रूममेटने सुचवला होता. आणि कार्तिकला क्षणभर वाटतं की वाह, आपल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं. एक हॉस्टेल सापडलं होतं, जवळच, शांत, सरकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त. त्याला हवी असलेली शांतता तिथे मिळणार होती. पण म्हणतात ना, सगळं इतकं सोपं नसतं. इथेच धोक्याची पहिली घंटा वाजते. त्याचा रूममेट त्याला सांगतो, अरे ते हॉस्टेल ठीक नाहीये, त्याची रेप्युटेशन चांगली नाहीये, जास्त लोक तिथे टिकत नाहीत. पण परीक्षेच्या टेन्शनखाली असलेल्या कार्तिकने या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं. इतकंच नाही, तो रूममेट त्याला आणखी एक विचित्र आणि भीतीदायक इशारा देतो. तो म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तू रात्री बाहेर जाऊ शकत नाहीस, पण जे बाहेर आहे ते तर आत येऊ शकतं ना. विचार करा, काय असेल या वाक्याचा अर्थ? ही एक अशी चेतावणी होती जी पुढे काय घडणार आहे याची स्पष्ट कल्पना देत होती. बरं, कार्तिक हे सगळं ऐकून न ऐकल्यासारखं करतो आणि त्या हॉस्टेलमध्ये पोहोचतो. आणि त्या पडक्या भयाण इमारतीत त्याच्या आयुष्यातला पहिला आणि सगळ्यात अस्वस्थ करणारा अनुभव सुरू होतो. आत पाऊल ठेवताच कार्तिकला कळतं की त्याचा रूममेट जे बोलत होता ते खोटं नव्हतं. सगळीकडे गंजलेली कुलपं, धुळीने माखलेल्या खोल्या आणि एक विचित्र कानठळ्या बसवणारी शांतता. जणू काही ती जागाच ओरडून सांगत होती की इथे काहीतरी गडबड आहे. आणि मग ती पहिली विचित्र घटना घडते. कार्तिकला त्याच्या खोलीच्या खिडकीबाहेर काळ्या कपड्यात कोणीतरी उभं असल्याचा भास होतो. नाही, त्याला ते स्पष्ट दिसतं. तो लगेच धावत दाराकडे जातो, दार उघडतो तर बाहेर कोणीच नाही, चिटपाखरूही नाही. अरे पण ती व्यक्ती गेली कुठे? इतक्या पटकन कोणी गायब होऊ शकतं का? आता ह्या अनुभवाने कार्तिक पुरता गोंधळून जातो. तो सरळ रिसेप्शनिस्टकडे जातो. त्याचं नाव सुधीर. सुधीर त्याची गोष्ट ऐकून घेतो आणि त्याला शांत करतो. तो म्हणतो, अहो, हे सगळं काही नाही, काही वेडसर लोक इथे राहायचे पूर्वी त्यांनीच या अफवा पसरवल्यात. सुधीरच्या या बोलण्याने कार्तिकला थोडा धीर येतो. तात्पुरता का होईना, पण दिलासा मिळतो. पण ही शांतता फार काळ टिकणारी नव्हती. कारण लवकरच ज्या सुधीरने कार्तिकला धीर दिला होता, तोच सुधीर भीतीने थरथर कापत मदतीसाठी कार्तिकच्या दारावर येतो आणि त्या हॉस्टेलचा तो भयानक इतिहास उघड करतो. त्याच रात्रीची गोष्ट. कार्तिक अभ्यास करत बसला होता आणि अचानक त्याच्या दारावर जोरात थाप पडते. तो दार उघडतो तर समोर सुधीर, घामाने डबडबलेला, भीतीने थरथर कापणारा. त्याच्या तोंडातून फक्त एकच वाक्य बाहेर पडतं, मी त्या बाईला पाहिलं. आणि मग सुधीर ती भयानक कहाणी सांगायला सुरुवात करतो. तो सांगतो की खूप वर्षांपूर्वी इथे एक बाई काम करायची. हॉस्टेलच्या मालकाने तिला इतका त्रास दिला की तिने स्वतःला पेटवून घेतलं. पण सगळ्यात भयानक गोष्ट ही नव्हती की तिने स्वतःला जाळलं, तर ही होती की जेव्हा ती जळत होती तेव्हा तिथले विद्यार्थी आणि तो मालक तिला वाचवण्याऐवजी फक्त उभं राहून बघत होते. सुधीर पुढे सांगतो की मरता मरता त्या बाईने एक शाप दिला. तिचे शेवटचे शब्द होते, मी इथे कोणालाही जगू देणार नाही. आणि असं म्हणतात की तिचे ते शब्द आजही त्या हॉस्टेलच्या भिंतींमध्ये घुमतात. आता गोष्ट अशा वळणावर येते जिथे कार्तिकला कळतं की इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही.
तो तिथून पळून जायचा निर्णय घेतो आणि त्याच क्षणी त्याचा थेट त्या आत्म्याशी सामना होतो. हे सगळं ऐकून कार्तिकच्या पायाखालची जमीनच सरकते. तो क्षणाचाही विचार न करता आपलं सामान भरायला लागतो. सुधीर त्याला अडवतो. रात्रीच्या वेळी हॉस्टेल सोडून जाऊ नकोस. पण कार्तिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला आपलं भविष्य, आपला जीव वाचवायचा होता. त्याला कळून चुकलं होतं की इथे एक क्षणही थांबणं म्हणजे मृत्यूला कवटाळण्यासारखं आहे. आणि मग तो क्षण येतो. सगळं सामान भरून निघताना कार्तिकच्या लक्षात येतं की त्याची एक बॅग मागे राहिलीये. तो ती घ्यायला मागे वळतो आणि समोर त्या अंधाऱ्या कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला ती उभी असते. ती काहीच बोलत नाही, फक्त हाताने त्याला जवळ बोलावते. माझ्या जवळ ये. आणि कार्तिक जणू काही मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे चालू लागतो. पण त्याच क्षणी सुधीर त्याला मागून खेचतो आणि ते दोघे जीव मुठीत धरून तिथून पळतात. मागे त्या आत्म्याच्या किंचाळ्या ऐकू येत असतात. कथेचा शेवट इथेच होत नाही. याचा शेवट होतो एका अंतिम सुडाने आणि ऐकणाऱ्यांच्या मनात कायमची भीती निर्माण करणाऱ्या एका घटनेने. कार्तिक आणि सुधीर कसेबसे हॉस्टेल बाहेर पडून एका टॅक्सीत बसतात. त्यांना वाटतं सुटलो. पण तेवढ्यात हॉस्टेलच्या गेटवर एक गाडी येऊन थांबते. आणि गाडीतून कोण उतरतं? तर तोच हॉस्टेलचा मालक. तोच माणूस जो त्या बाईच्या मृत्यूला जबाबदार होता. आणि तेव्हा सुधीर आपल्या प्लॅनचा खुलासा करतो. तो कार्तिकला सांगतो की त्यानेच मालकाला फोन करून इथे बोलावलं होतं. तो म्हणतो, मी 6 वेळा याला त्या बाईच्या आत्म्यापासून वाचवलंय, पण आज नाही. आज तो त्याच्या कर्माची फळं भोगणार. त्या रात्री तिथे काय झालं असेल याची फक्त कल्पनाच करता येते. पण त्या हॉस्टेलचा वारसा तो मात्र कायम राहिला. एक शापित जागा जी माणसाच्या क्रूरतेची आणि बेफिकिरीची आठवण करून देत राहते. एक अशी जागा जिथे शांतता शोधायला गेलेल्यांना फक्त भीती मिळते. ही गोष्ट आपल्याला एक विचार करायला लावते, नाही का? की कोणत्याही नवीन ठिकाणी जाण्याआधी त्या जागेचा इतिहास जाणून घेणं किती गरजेचं आहे. कारण काय सांगावं, कदाचित पुढची भयानक गोष्ट आपल्याच आसपास घडत असेल.